हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर, ज्याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्तेच्या जे क्वेश्चन्स आहेत त्याचं अनालिसिस करणार आहोत. तर प्रश्न काय आहेत बघूयात. 6 अंकी सर्वात मोठा व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता 6 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे कोणती झाली? सगळ्यात मोठी म्हटल्यानंतर आपण काय करतो की 999 घेतो. मग 6 अंकी हे झाले 4, 5 आणि 6 ही झाली 6 अंकी. आणि सर्वात लहान 6 अंकी म्हणजेच काय करतो 0000 आणि इथे 1. याच्यापेक्षा सर्वात लहान 6 अंकी संख्या नाही आणि याच्यापेक्षा सर्वात मोठी 6 अंकी संख्या नाही. तर काय विचारले, त्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. फक्त बेरीज करायची आहे. इथं 9 9 9 9 9 9 अधिक 1 किती होतात 10. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल, हे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे. एका मुलाचा सहलीचा खर्च हा 950 रुपये येतो. तर त्या शाळेत एकूण 120 मुले सहलीला जाणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती? आता बघा, एका विद्यार्थ्याचा सहलीचा खर्च किती आहे? 950 रुपये. अशा प्रकारे एकूण किती मुलं आहेत? 120 मुलं आहेत. म्हणजेच गुणुले 120. या झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे इथं लिहिणार आपण 12 पंचे 60, 12 नव्वे 108 आणि अधिक 6 केल्यानंतर किती येतात? 114. म्हणजेच काय आहे की एका मुलाचा सहलीचा खर्च दिलाय 950. तर अशा 120 मुलांचा खर्च म्हणजेच कसा येणार? 950 गुणुले जेवढी मुलं दिली आहेत, म्हणजेच 950 गुणिले 120 हा काय झाला? टोटल सगळ्या मुलांचा खर्च झाला आणि तो किती येतो? 1,14,000. म्हणजेच ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढे बघूयात. एक गाडी ए या ठिकाणाहून बी या ठिकाणापर्यंत ताशी 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. तर जर ए आणि बी या ठिकाणामधील अंतर हे किती आहे? 225 किलोमीटर आहे. तर गाडीला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी पोहोचायला किती तास लागतील? तुम्हाला काय दिलंय? अंतर दिलाय आणि काय दिलाय? वेग दिलाय आणि वेळ काढायचाय. सूत्र काय आपलं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता बघा, इथं युनिट काय दिलेले आहेत? अंतर किती दिलेले? 225 किलोमीटर आणि वेग किती दिलेला आहे? तर 45 किलोमीटर प्रति तास एवढा काय दिलेला आहे? वेग दिलेला आहे. आता तुम्हाला बघा, युनिट जे दिलेलं आहे किलोमीटर आणि किलोमीटर प्रति तास हे काय आहे? बरोबर युनिट आहे. म्हणजे ह्याला तुम्हाला कन्व्हर्जन करायची गरज नाही. आता तुम्हाला फक्त काय केलं? फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवल्या. 9 5 45, 9 2 18, 18 आणि 4 22, 9 5 45, 5 1 5, 5 5 25. म्हणजेच किती वेळ लागेल? तर 5 तास एवढा काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. अगदी सोपं होतं, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि थोडंसं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. ठीक आहे. किती आणले? 150 ट्रे. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ट्रे सर्व रोपे शेतात लावली. तर त्या रोपांची किती ओळी झाल्या? आता बघा, पहिल्यापासून व्यवस्थित बघा. एका शेतकऱ्याने काय केले? मिरच्यांचे किती ट्रे आणले? 150 ट्रे आणले. ठीक आहे. किती ट्रे आणले? 150 ट्रे आणलेले आहे. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. एका ट्रे मध्ये रोपे किती आहेत? 35 रोपे आहेत. असे 150 ट्रे झाले. म्हणजेच ही किती टोटल रोपं झाली बघा. हे काय झाले? रोपे होणार. ठीक आहे. हे किती आहेत? एका ट्रे मधली रोपे 35 आहेत. असे 150 ट्रे आहेत. म्हणजे 150 गुणिले 35 करा. इथं राहिला 0. 15 5 75, 15 तरी 45, 7 आणि 5 12. म्हणजे गुणाकार किती आला? 5250. सगळी एका ट्रे मध्ये 35 रोप आहेत. त्याप्रमाणे 150 ट्रे मधली सगळी रोपं किती झाली? 5250 झाली. म्हणजेच 5250 रोपं झाली. अशा प्रकारे आता बघा, एका ओळीत किती रोपे लावलेली आहेत? 25 रोपं लावलेली आहेत. अशा प्रकारे 25 रोपं जर एका ह्याच्यामध्ये असतील तर एवढे टोटल ह्याचे किती ओळी तयार होतील? तर अर्थातच तुम्हाला काय करावं लागेल? त्यानं भागावं लागेल. 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 एके 25 आणि 0 म्हणजेच 210 ओळी होतील. काय आहे? फक्त थोडासा लेंदी प्रश्न आहे. एका ट्रे मधली रोपे किती आहेत? टोटल किती ट्रे आणले? 150. एका ट्रे मध्ये 35 रोपं. अशा प्रकारे 150 ट्रे मधली रोपं किती झाली? 5250
50 रोपं झाली. जर एका ओळीत 25 रोपं लागत असतील तर 5250 रोपांमध्ये किती ओळी लागतील? तर 210 ओळी लागतील. ठीक आहे. पुढे बघा, एका इमारतीवरील टाकीची धारकता किती आहे? 3000 लिटर आहे. म्हणजे एका इमारतीवर एक टाकी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी किती मावतं? तर 3000 लिटर पाणी मावतं. त्या इमारतीत किती कुटुंब आहेत? 16 कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबाने दररोज किती पाणी वापरलं? 225 लिटर पाणी. तर सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी? आता बघा, त्यांची आधी काय करावं लागेल तुम्हाला? हे आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण एका कुटुंबाला 225 लिटर लागतं. अशा प्रकारे जर 16 कुटुंब असतील तर किती लागणार? 225 गुणिले 16, 16 85, 16 दोन्ही 32, इथं राहिले 4, 16 दोन्ही 32 म्हणजे 36, म्हणजे 3600 लिटर पाणी एवढं काय लागतं? 16 कुटुंबांना मिळून लागतं. पण त्या टाकीमध्ये बसतं किती? 3000 लिटर. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला किती पाणी कमी पडणार आहे? तर 600 लिटर एवढं पाणी कमी पडणार आहे. कसं काढलं? एका कुटुंबाला 225 लिटर लागतं. असे 16 कुटुंब आहेत. म्हणजे 16 कुटुंबांना किती लागणार? 3600 लिटर लागणार. पण लागतंय 3600, पण त्या टाकीमध्ये बसतंय किती? 3000 लिटर बसतंय. म्हणजे कमी किती पडतंय? तर 600 लिटर एवढं पाणी काय होतंय? कमी पडत आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. हे विधान बरोबर आहे की? आता एक वर्तुळ काढा. वर्तुळ आणि व्यास म्हणजे काय? की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आणि वर्तुळाचा जो मध्यबिंदू आहे त्याच्यातून जाणारी रेषा, त्याला काय म्हणतो आपण? व्यास म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथून हे किती जरी व्यास काढले तर त्याची अर्थातच काय असतात की ते समान लांबीचे असतात. म्हणजे हे विधान काय आहे? तर बरोबर आहे. म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आणि मध्याचा केंद्रबिंदू याच्यातून जाणारी रेषा हे काय असतात? त्याचे समान लांबीचे असतात. म्हणजे हे विधान काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा. मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी, इथं कधी निघाली? रात्री निघाली. ठीक आहे, रात्री निघाली. इथं कधी पोहोचते? दुपारी 1:40. तर या प्रवासात किती वेळ लागेल? आता बघा, 10:15 रात्री निघालेली आहे. ठीक आहे, रात्री निघालेली आहे. रात्री 10:15 निघालेली आहे. ठीक आहे, 10:15 पोचते कधी? दुपारी. दुसऱ्या दिवशी दुपारी कधी पोचते? 1:40 पोचते. ठीक आहे, 40 मिनिटांनी पोचते. आता रात्री 10:15 ते सकाळी 10:15 किती होतात? सकाळी 10:15 याच्यामध्ये किती टाइम झाला? अर्थातच 12 तासांचा टाइम झाला. ठीक आहे, इथं झाले 12 तास. आता 10 नंतर पुढे काय झाला? 11, 15, 11, 11:15 झाले, 11:15 आणि इथं 1:15, म्हणजे हे किती झाले? 3 तास. 12 अधिक 3 हे किती झाले? टोटल 15 तास. आता 1:15 पासून 40 मिनिटं पुढे, म्हणजे 1:40 म्हणजे 40 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 25चा फरक आहे. म्हणजेच 15 तास आणि 25 मिनिटे एवढा काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. काय केलं आपण? रात्री 10 वाजून, म्हणजेच रात्री 10:15 ते सकाळी 10:15 हे किती झाले? 12 तास झाले. नंतर 11:15, 12:15 आणि 1:15 हे झाले 3 तास. आधीचे 12 आणि आताचे 3 झाले 15 तास. ठीक आहे, ते 15 तास झाले. पण हे 15 तास कुठपर्यंत होतात? 1:15 पर्यंत होतात. नंतर 1:15 ते 1:40 किती असतात? 25 मिनिटं. म्हणजेच टोटल किती वेळ लागेल? 15 तास आणि 25 मिनिटे एवढा वेळ लागेल. पुढचा प्रश्न बघा. 8 सेंटीमीटर लांबी व 3 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? आयताची परिमिती म्हणजेच काय? ह्या सगळ्या बाजूंची बेरीज. 8 सेंटीमीटर लांब आणि 3 सेंटीमीटर काय आहे? रुंद आहे. म्हणजे 3 आणि 3 किती? 6. 8 आणि 8 16, 16 आणि 6 22 सेंटीमीटर ही काय असणार आहे? परिमिती. किंवा सूत्र माहिती असेल तर सूत्र पण वापरा. 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी. 8 आणि 3 11, 11 दोन्ही 22. कसंही काढलं की तुमचं उत्तर काय येईल? 22 सेंटीमीटर ही काय असणार आहे? त्या आयताची परिमिती असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. दर चौरस मीटरला 80 रुपये याप्रमाणे 16 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्यासाठी मजुरी किती लागेल? आता दर चौरस मीटरला किती आहे? 80 रुपये आहे.
16 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद सभागृह आहे. म्हणजेच त्याची काय काढावं लागेल, क्षेत्रफळ काढावं लागेल. आणि लांबी आणि रुंदी दिली आहे म्हणजे ते कसं असणार आहे, आयताकृती असणार आहे. आणि आयताचं क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणुले रुंदी. हे काय झालं, चौरस मीटर झालं. आता काय म्हणतंय की दर चौरस मीटरला 80 रुपये. अशा प्रकारे हे किती झाले, 12 12 आणि 7 19 म्हणजे एवढे काय झाली त्याची चौरस मीटर हे क्षेत्रफळ झालं. एका चौरस मीटरला 80 रुपये. अशा प्रकारे 192 चौरस मीटरला किती लागतील बघा, 8 2 16 9 8 72 72 1 73 8 आणि 7 15 म्हणजे 15,360 ही काय असणार आहे, त्याची मजुरी असणार आहे. अगदी सोपं आहे. फक्त काय केलं की त्याचं क्षेत्रफळ काढलं आणि क्षेत्रफळाला एका चौरस मीटरच्या ह्यानं गुणलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत. प्रत्येक रंगाची कागदापट्टीचे समान तुकडे करायचे असतील तर जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. आता ज्यावेळेस जास्तीत जास्त लहानात लहान असे शब्द असतात त्यावेळेस काही विचार करायचा नाही. त्यांचा डायरेक्ट ज्यावेळेस जास्तीत जास्त असतं त्यावेळेस जे दिलेले 2 नंबर आहेत त्यांचा मसावी काढा. जर इथं लहानात लहान असतं तर तुम्ही लसावी काढला असतं. ठीक आहे, आता जास्तीत जास्त असा कोणता नंबर आहे की ह्या दोन्ही नंबरला त्या नंबरनी भाग जातो. दोन्ही जातो का, हो जातो. 2 एके 12 आणि 92 18 92 18. नंतर 6 आणि 9 म्हणजे इथं किती न जातो, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता ह्या 2 नंबरला कोणत्या कॉमन नंबरनी भाग जातो का, नाही जात. म्हणजे 2 गुणुले 3 हा काय झाला, त्याचा मसावी झाला. आणि 3 गुणुले 2 म्हणजे 6. म्हणजेच जास्तीत जास्त लांबीचे 6 तुकडे तयार करता येतील. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्यांच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती. आता बघा काय दिलेलं आहे की शुभमचे आजचे वय किती आहे, 12 वर्ष आहे. शुभमचे आजचे वय किती आहे, सगळ्यांचीच आजचे वय दिले 12 वर्ष. वडिलांचं आजचं वय किती आहे, 42 वर्ष आहे. नंतर शुभमची आई त्यांच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच आईचं वय किती येईल, वडिलांचं वय वजा 6 म्हणजेच हे येतात 36. तर काय विचारलंय की तर शुभमच्या आजच्या वयाचे, शुभमचे वय आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती. म्हणजे शुभमचं वय किती आजचं 12, आईचं किती आहे 36, यांचं गुणोत्तर किती, 12 एके 12 12 त्रिक 36 म्हणजे 1:3. हे काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. फक्त इझी आहे, काय दिलंय ते मांडून घेतलं आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढे बघा. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 80% मेसेजेस हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले. अगदी सोपं आहे. काय केलं की त्याला किती मेसेजेस आले, टोटल 40 आले. त्यापैकी 80% म्हणजे 100 टोटल असतील तर त्यातले 80 काय होते, वाढदिवसाला शुभेच्छा देणारे आलेले होते. तर टोटल किती आहे तिथं 40, तर त्याला वाढदिवसाची म्हणजे हे काय झाले पूर्ण टोटल, हे झाले टोटल आणि हे काय झाले शुभेच्छाचे. ठीक आहे, शुभेच्छा. आता 100 टोटल असतील तर 80 काय झाले शुभेच्छा देणारे असतील. तर 40 टोटल आलेले असतील तर त्याच्यातले किती आहेत ते शुभेच्छा देणारे आलेले आहेत हे तुम्हाला काढायचं आहे. आता ते कसं काढाल, त्यांचा तिरकस गुणाकार करा. 80 गुणिले 40 बरोबर 100 गुणिले x. हा इथं गुणाकार आहे, इकडे गेल्यानंतर काय जाईल, भागाकाराला जाईल. म्हणजेच 80 गुणिले 40 भागिले 100 बरोबर x. हा 0ला हा 0 गेला, हा 0ला हा 0 गेला. 8 गुणिले 4 32 शुभेच्छा देणारे मेसेजेस आलेले आहेत. पुढे बघूयात. मीनाबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या व त्या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. तर या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा होईल. आता बघा मीनाबाईंनी काय केलं, ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या. म्हणजेच 30 साड्यांची किंमत 9,750. नंतर काय केलं की सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक
एक साडी किती 460 रुपयांना. अशा किती विकल्या 30 साड्या विकल्या. म्हणजेच 6×3 = 18, 4×12 = 13. म्हणजे सगळ्या साड्या कितीला विकल्या 13,800 रुपयांना विकल्या. तिनं खरेदी कितीला केल्या होत्या 9,750 ला केल्या होत्या. म्हणजेच नफा किती झाला, विकल्या 13,800 ला, खरेदी कितीला केल्या होत्या 9,750 ला. म्हणजेच ह्याचं 7 आणि 1 8 0 आणि 9 4 13 म्हणजे 4,050 हे काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. पुढे बघा, एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. रुंदी जर सगळ्यात लहान आहे, काय रुंदी ती x पकडली. आता लांबीची काय कंडिशन दिली आहे बघा, लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा, रुंदीची तिप्पट केली आणि त्याच्यामध्ये 2 मिसळ. कसं आलं, लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 जास्त आहे. ठीक आहे. आता बघा पुन्हा काय म्हणतंय की त्या आयताची परिमिती 76 सेंटीमीटर असल्यास, आयताची परिमिती किती आहे 76 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती. आता बघा इथं परिमिती किती दिली आहे 76 बरोबर, रुंदी अधिक म्हणजे सूत्र काय 2 ब्रॅकेटमध्ये रुंदी अधिक लांबी 3x अधिक 2 म्हणजेच किती होतात बघा इथं 3 अधिक 1 4x, 4x अधिक 2 आणि इथं गुणुले 2 बरोबर 76 होतात. ठीक आहे. आता ह्याला सॉल्व केल्यानंतर कसं येईल बघा, आपलं इक्वेशन काय आलं 76 बरोबर 2 गुणुले 4 म्हणजेच किती झाले 8x आणि 2 गुणुले 2 म्हणजे झाले 4. आता हा अधिक 4 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल वजा 4 ला जाईल म्हणजे 76 वजा 4 किती होतात 72 बरोबर 8x आणि 72 हा 8 इकडे काय असायला जाईल भागायला जाईल बरोबर x, 8 9 72 म्हणजे x बरोबर काय झाली त्याची रुंदी, त्याची काय झाली रुंदी झाली, पण लांबी काय विचारली आपल्याला, लांबी काय आहे की तिपटीपेक्षा 2 जास्त आहे. म्हणजेच काय केलं ह्याची तिप्पट केली. 9 आपलं इक्वेशन काय होतं लांबीचं 3x अधिक 2 म्हणजे x बरोबर जर 9 आलं असेल तर 9 त्रिक 27 अधिक 2 म्हणजेच 29 ही काय असणार आहे त्याची लांबी असणार आहे. याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट होती की दिलेल्या कंडिशनवरून तुम्हाला लांबी आणि रुंदी हे फिक्स करायचं होतं आणि त्याच्यावरून आयताच्या परिमितीचं सूत्र वापरून त्याचे तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील. नेक्स्ट प्रश्न बघा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे, राकेश आणि सानिया, राकेशचे वय म्हणजे सानियाचं वय जर x असेल तर राकेशचं वय काय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे म्हणजेच x वजा 5 झालं. त्यांच्या वयाची बेरीज ही 27 वर्ष आहे, म्हणजे ह्या दोघांच्या वयांची जर बेरीज केली तर ती किती येते 27 येते. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येणार x अधिक x झाले 2x आणि वजा 5 बरोबर 27 झाली. म्हणजेच 2x बरोबर वजा 5 इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक 5 होईल, 27 आणि 5 32 आणि हे 2x म्हणजे x बरोबर किती झाले 16 झाले. आणि तेच काय विचारले तुम्हाला राकेशचं वय विचारले. राकेशचं वय काय असणार आहे, सानियाचं वय x आहे म्हणजेच किती 16 म्हणजे राकेशचं वय काय असणार आहे x वजा 5, 16 वजा 5 किती झाले 11. अगदी सोपं होतं. काय केलं फक्त सानियाच्या वयापेक्षा राकेशचं वय 5 वर्षांनी लहान आहे आणि त्यांच्या वयांची जर बेरीज केली तर ती 27 येते. त्याच्यावरून तुम्हाला x भेटला आणि x च्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, एका मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे, असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किंमत किती. अर्थातच साधा सिंपल गुणाकार विचारलेला आहे. एका मोबाईलची किंमत किती आहे 16,000, असे किती मोबाईल खरेदी केले 13 मोबाईल खरेदी केलेत. विषय संपला. काय केलं की एका मोबाईलची किंमत गुणुले अशा 13 मोबाईल गुणुले 13, 3 0 13 78 इथं राहिले 7 आणि अधिक 13 म्हणजे 13 आणि 7 20 म्हणजेच ह्याची किंमत किती आहे 2,08,000 एवढी काय असणार आहे 13 मोबाईलची किंमत असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. मजूर आणि दिवस हे काय असणार आहे इनवर्स प्रपोर्शन असणार आहे म्हणजेच व्यस्त चलन असणार आहे. का, कारण मजूर वाढले की दिवस काय होतील कमी लागणार आहेत. मग बघा इथं
मजूर आणि दिवस बरोबर दुसऱ्या वेळेसचे मजूर आणि दिवस यांचं काय केलं आपण, हे सूत्र वापरणार. मजूर किती आहेत 5, दिवस किती लागतील 12, बरोबर. मजूर किती आहेत 6 आणि दिवस किती लागतील 2. आता हा 6 इकडे कशाला गेला, गुणाकाराला गेला. गुणाकार आहे इकडे कशाला गेला, भागाकाराला गेला. इथं भागिले 6, 6 1 6, 6 2 12, म्हणजेच D2 बरोबर किती येईल, 5 गुणिले 2 10. म्हणजेच मजुरांना किती दिवस लागतील, 6 मजुरांना 10 दिवस लागणार.